नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 9वी मधील विज्ञान विषय पाहणार आहोत. एका नवीन पाठाला आपण सुरुवात करणार आहोत आणि आपल्या पाठाचं नाव आहे मुलांनो वनस्पतीचे वर्गीकरण. वनस्पतीचे वर्गीकरण या पाठाच्या मधून आपण मुलांनो त्या वनस्पतीच्या वर्गीकरणातील जो घटक आहे त्या सर्व घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत. बघा इथे दिलेले आहे की वनस्पतीचे जे वर्गीकरण. मग या वनस्पतीच्या वर्गीकरणामध्ये आपण काय काय शिकणार आहोत की वनस्पतीची आपण या पाठाच्या दरम्यान असणाऱ्या वनस्पतीची सृष्टीचं आपण अभ्यास करणार आहोत. त्याचप्रमाणे वनस्पतीच्या वर्गीकरणाचा अभ्यास करणार आहोत. आवृत्ती बीज आणि अनावृत्ती बीज म्हणजे काय आहे, त्याचप्रमाणे आपण या घटकामध्ये येणारे जे हर एक घटक आहे त्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. बघा इथे दिलेले आहे की या पाठात आपण वनस्पती सृष्टीचा अभ्यास करणार आहोत. त्यामुळे त्याच्या वर्गीकरणाचा देखील पुढील वर्गीकरण कसे होत आहे त्याचा अभ्यास करणार, जसे अबीजपत्री, बीजपत्री याचा देखील अभ्यास करणार वनस्पतीच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे उपसृष्टीमध्ये येणार आहे थायलोफाईट, इथे ब्रायोफाईट आहे, आधी इथे टेरडोफाईट आहे. तसेच अनावृत्त बीज व अवृत्त बीज म्हणजे काय, कोणत्या प्रकारची वनस्पती आहे, हे देखील विविध विभाग इथे आपण अभ्यासणार आहोत. तर अशा प्रकारे एकूण मुलांना या सर्व घटकांचा आपण चित्रीकरणाच्या माध्यमातून, स्फटिकरणाच्या माध्यमातून आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. बघा आपण पुन्हा पाहणार आहोत. आपण वनस्पतीचा अभ्यास करणार आहोत, त्याच्या वर्गीकरणाचा, अबीजपत्री, बीजपत्री, त्याचप्रमाणे जी उपसृष्टी आहे थायलोफाईटा, ब्रायोफाईटा, टेरडोफाईटा आणि त्याचप्रमाणे अनावृत्त बीज आणि अवृत्त बीज वनस्पती ही कोणत्या प्रकारची, हे सर्व घटक आपण इथे पाहणार आहोत. चला तर सुरुवात करणार आहोत. आपण आपल्या स्पष्टीकरणाला आणि चित्रकरणाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की कोणत्या प्रकारची सृष्टी आहे, कोणत्या प्रकारचं मुलांनो की आपण जे घटक आहेत त्या आपण या घटकाची आपण माहिती घेणार आहोत. आपण पहिल्या मागील वर्षी आपण सजीवाचे वर्गीकरण हा अभ्यास केला आहे की आपण इयत्ता 8वीच्या विषयामध्ये आपण पाहिलं की वर्गीकरण हे कशा प्रकारे केलं, विविधता आपण पाहिलेली आहे. प्राण्यांबद्दलची असलेली विविधता, वनस्पतीबद्दलची असलेली विविधता, जैवविविधता काय आहे हा आपण जो अभ्यास आहे तो 5वी, 6वी, 7वी पासून 8वीपर्यंत आपण केलेला आहोत. आणि अशा प्रकारे हर एक घटकामध्ये आपण पुढे जात आहोत आणि या घटकाचा आपण अभ्यास केलेला आहे की कशा प्रकारे बघा सजीवाचे जे वर्गीकरण हे कशा प्रकारे केले जाते, प्रदेशानुसार, त्याचप्रमाणे राज्यानुसार, त्याचप्रमाणे वनस्पतीनुसार कशा प्रकारे हर एक सजीवाचं हे वर्गीकरण केलं जातं याचा देखील आपण अभ्यास केलेला आहे. त्याचप्रमाणे आपल्याला माहीत आहेच की सजीवाचा अभ्यास करण्यासाठी रॉबर्ट विटकर यांची जी पंचसृष्टीची पद्धत आहे ती ते वापरलेली आहे. तर पंचसृष्टीची पद्धत जे रॉबर्ट विटकर आहे, कोण आहेत, एक अमेरिकन शास्त्रज्ञ आहे. ते 1920 ते 1980 या कारकिर्दीमध्ये मुलांना त्यांचा जो कार्यकाळ होता त्यांचा अभ्यासाचा त्यांनी मुलांना 5 प्रमुख तत्वे त्यांनी अभ्यासलेली आहेत. 1920 ते 1980च्या दरम्यानमध्ये त्यांनी की एक अमेरिकन शास्त्रज्ञ आहे, त्यांनी वनस्पतीचे जे वर्गीकरणासंबंधीचा त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि 5 प्रमुख तत्वावरती त्यांनी देखील भर दिला गेलेला आहे. बघा पंचसृष्टी जी पद्धत आहे या पंचसृष्टीचा त्यांनी वापर केला. मग त्याच्यामध्ये कोणती जी पंचसृष्टी आहे ते देखील आपण मुलांना पाहणार आहोत की या पंचसृष्टीमध्ये बघा त्यांनी दिलं आहे की बघा यांची जी पंचसृष्टीची पद्धत आहे अशा प्रकारे जे रॉबर्ट विटकर आहे ते अमेरिकन शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी वनस्पतीच्या वर्गीकरणाचा संबंध त्यांनी अभ्यास केलेला आहे. आता हे जे त्यांनी दिलं की यानुसार आदिकेंद्रिकी व दृश्यकेंद्रिकी असे सजीवाचे वर्गीकरण केले आहे. याच्यामध्ये कोणते वर्गीकरण केले आहे, आदिकेंद्रिकी आणि दृश्यकेंद्रिकी, की जे आदिकेंद्रिकी जे दिसून नाही शकणारे आणि ते दिसणारे दृश्यकेंद्रिकी असे सजीवाचे वर्गीकरण केले आहेत. मग याच्यामध्ये मग आपण पाहिले आहे मुलांना की जे 5 पंचतत्व आहे मग ते कोणते आहेत, मोनोरा आहे, प्रोटिस्टा आहे, किण्वा आहे, त्याचप्रमाणे वनस्पती आहे आणि प्राणी आहेत. अशा 5 प्रकारचे त्यांनी वर्गीकरण इथे केलेले आपल्याला आढळते. बघा पाहणार आहोत. बघा पुढे मोनोरा, प्रोटिस्टा, वनस्पती, कवक व प्राणी असे 5 सृष्टी इथे विभागलेले आहेत. बघा आता दिले मोनोरा, प्रोटिस्टा, वनस्पती. कवक म्हणजेच काय आहे मुलांनो, कवक म्हणजेच आपण त्याला बोलू शकतो एक प्रकारचे जे फंगल्स आहे ते आहे, आणि प्राणी असे 5 सृष्टी याच्यामध्ये विभागलेले आहेत आणि 5 अशा पंचतत्वांचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. मी आदिकेंद्रिकी आणि दृश्यकेंद्रिकी म्हणजे जे आपल्याला दिसू न शकणारी आणि जे आपल्या डोळ्यांना दिसणारी अशी दृश्यकेंद्रिकी असे प्रकारे त्याचे वर्गीकरण इथे केलेले आहे. बघा आणि त्याच्यामध्ये जे 5 तत्वे आहेत ते देखील मी तुम्हाला इथे सांगितलेले आहे. बघा आता त्यांनी सांगितले की जी पेशी भित्तिकायुक्त व दृश्य केंद्रिकी पेशी असणाऱ्या स्वयंपोषी सजीवाच्या समूहाला वनस्पती म्हणून ओळखले जाते. तर अशा प्रकारची जी वनस्पती आहे त्या वनस्पती म्हणजे पेशी भित्तिकायुक्त की ज्याच्यामध्ये जे पेशी भित्त जे भित्तिका जे आहेत त्याच्या पेशीमध्ये ज्या वनस्पतीमध्ये या दृश्य केंद्रिकी पेशी आहेत ह्या कशा आहेत, या दृश्य आहेत म्हणजे आपल्या डोळ्यांना सहज दिसणाऱ्या आहेत. या स्वयंपोषी सजीवाच्या समूहाला, स्वयंपोषी म्हणजे काय, स्वयंपोषी पेशी कोणाला म्हणतो की बघा पेशी भित्तिका म्हणजे काय की बघा आपण पाहिलं आहोत की
स्वयंपोषी आपण कुणाला म्हणत आहोत की ज्या पेशी स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात त्यांना आपण काय म्हणत आहोत, स्वयंपेशी म्हणत आहोत. म्हणजे ज्या पेशी व्यतिरिक्त दृश्य केंद्रित ज्या पेशी आहेत, ज्या आपल्या डोळ्याला ज्या सहज दिसतात त्या पेशी स्वयंपोषी पेशी आहेत. त्या सजीवांच्या समूहाला काय करतात, सजीवांच्या समूहाला वनस्पती म्हणून ओळखले जातात आणि त्यांना वनस्पती म्हणून ओळख दिली गेलेली आहे. आणि त्या कशा आहेत, स्वयंपोषी आहेत आणि त्या दृश्य केंद्रित देखील आहे. वनस्पती हरितद्रव्याच्या सहाय्याने प्रकाश संश्लेषण करीत असल्याने स्वयंपोषी आहेत. आता हे आपल्याला माहीतच आहे, ज्या वनस्पती आहेत ते स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. प्रकाशाच्या माध्यमातून, जे सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून आणि कार्बन डायऑक्साईडच्या मदतीने ते स्वतःचे अन्न तयार करतात. सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे तो हरितद्रव्य आहे. आणि म्हणून सांगितलं की वनस्पती ह्या हरितद्रव्याच्या सहाय्याने प्रकाश संश्लेषणाची क्रिया करतात, प्रकाश संश्लेषण करतात आणि त्यामुळे त्या स्वयंपोषी आहेत. ते स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात, म्हणजे ते स्वयंपोषी आहेत की ज्या पानांमध्ये हरितद्रव्य आहे त्यावेळेस त्या वनस्पती काय करतात, आपल्या स्वतःचे अन्न तयार करतात. परंतु काही वनस्पतींमध्ये हरितद्रव्य नसल्यामुळे स्वतःचे अन्न तयार करू शकत नाही. मग त्या वनस्पतींना आपण काय म्हणतो, आपण हे पण अभ्यासलं आहे की त्यांना आपण परजीवी वनस्पती असं म्हणत असतो. मग अशा प्रकारे बघा इथे दिलं की काही ज्या वनस्पतींना हरितद्रव्याच्या सहाय्याने प्रकाश संश्लेषण करत असला त्यांना स्वयंपोषी असं म्हणतात. वनस्पती या इतर सर्व सजीवाच्या अन्नाचे प्रमुख स्रोत आहे असं त्यांनी सांगितलं आहे. का बरं असं सांगितलं आहे की ते प्रमुख स्रोत आहे की वनस्पती या इतर सर्व जे सजीव आहेत, म्हणजे सर्व शाकाहारीचे प्राणी आहेत, मग ते काय खातात, मग ते गवत खातात, पाने, जे पाला पाचोळा, त्याप्रमाणे जे पानं आहेत, जे आपल्या झाडावरची जी पानं आहेत, मग ती सर्व खात असतात. म्हणजे ज्याच्यामध्ये हत्ती आले, त्याच्यामध्ये बकरी आली, त्याच्यामध्ये गाय आली, की हे सर्व काय खातात, चारा खाण्याचं काम करतात. म्हणजे त्याचा अर्थ त्यांनी सांगितले की वनस्पती हे काय, इतर सर्व सजीव, की जे सजीव आहेत ते काय करतात की जे गवत म्हणा किंवा जे पानं फळं किंवा जे झाडं आहेत त्या झाडामधले असलेले जे झाडातले असे जे पानं आहेत ती खात असतात. आणि त्यामुळे सजीवाच्या अन्नाचे हे प्रमुख स्रोत काय आहे, साहजिकच ही वनस्पती आहे. आणि ते काय करतात, असे सर्व प्राणीमात्रांना ते काय करतात, असे अन्नाचं प्रमुख स्रोत म्हणून बनलेले आहे. आणि सर्व जे जनावर आहेत किंवा जे प्राणी आहेत ते देखील काय करत असतात, ह्या वनस्पती देखील खाण्याचं काम करतात. आणि म्हणून त्याला अन्नाचे प्रमुख स्रोत असं देखील म्हटलेलं आहे. कळालं मुलांनो की प्रमुख स्रोत का म्हटलेलं आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. चला आता आपण पाहणार की वर्गीकरणाचा आधार घेऊन पाहणार आहोत. वनस्पतीचे वर्गीकरण करताना सर्वप्रथम वनस्पतींना अवयव आहेत की नाहीत हे विचारत घेतात. आता जे अशा वनस्पती आहेत, मग या वनस्पतींना काय आहे, अवयव आहेत की नाही. अवयव म्हणजे आता तुम्ही म्हणाल की जसं आपल्याला हात पाय तोंड नाक आहे तसे यांना आहे का, नाही. की वनस्पतीचे अवयव आपण पाहिलेले आहेत मागच्या भागामध्ये, मागच्या पाठामध्ये. हे 8वीच्या भागामध्ये देखील आपण पाहिले. 7वीच्या भागामध्ये वनस्पतीचे अवयव आहे, पान, खोड आहे, पान आहे, मुळं आहेत, ही सर्व वनस्पती, पानं, फळं, फुलं, खोड हे काय आहे, वनस्पतीचे अवयव आहेत. मग त्याचप्रमाणे त्यांनी दिलं की वनस्पतीचे वर्गीकरण जर आपल्याला जर क्लासिफिकेशन करायचं असेल तर सर्वप्रथम वनस्पतीचे अवयव आहेत की नाहीत हे विचारात घेतलं जातं आणि त्यानुसारच त्याच्या मुलांना पुढचा हा अभ्यास केला जातो की त्यांना वनस्पतींना अवयव आहेत की नाही. त्यानंतर पाणी व अन्नाचे वहन करण्यासाठी स्वतंत्र ऊती संस्था आहे किंवा नाही, की जर त्यांना पाणी व अन्नाचे वहन करायचे असेल, की जे वनस्पती आहे त्या वनस्पतींना पाणी आणि अन्नाचं वहन करण्यासाठी स्वतंत्र ऊती संस्था, म्हणजे अशा प्रकारे ज्या स्वतंत्र ज्या ऊती संस्था आहेत त्या आहेत की नाही, किंवा बिया धारण करण्याची त्याच्यामध्ये क्षमता म्हणजेच काय आहे, कॅपॅसिटी आहे का नाही हे देखील बघणं तितकंच गरजेचं आहे. समस्या मुलांना की सर्वात प्रथम वनस्पतींना अवयव आहेत की नाही हे पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर त्यांना पाणी आणि अन्नाचे वहन करण्यासाठी एक स्वतंत्र ऊती आहे की नाही, त्याचप्रमाणे बिया धारण करण्याची जी क्षमता देखील आहे की नाही, या सर्व गोष्टीची इथे बघा पाहणी केली जाते किंवा हे विचार सर्व गोष्टी लक्षात घेतले जातात ह्या पंचतत्वासाठी. तर अशा प्रकारे बघा, अशा प्रकारचे हर एक जे प्रकारचे जे वनस्पती आहेत त्याच्यामध्ये पाणी अन्नाचे वहन करण्यासाठी स्वतंत्र आहे की नाही ते देखील बघणं गरजेचं असतं. आणि असल्यास बियावर आवरण आहे की नाही, जरी सर्व आहे म्हणजे त्यांनी सांगितलं की बाबा पाणी आणि अन्नाचे वहन करण्याची त्याच्यामध्ये ऊते आहे, त्याप्रमाणे बिया धारण करण्याची देखील क्षमता आहे आणि हे सगळं आहे असं आपण मानू, परंतु आणि असल्यास बियावर आवरण आहे की नाही, की हे ज्या बिया आहेत या बियावर आवरण आहे किंवा नाही. आणि शेवटी बियामधील बीजपत्राच्या संख्येवरून गट केले जातात. आता त्याच्या बीजपत्रावरून गट केले जातात. बघा अशा आपल्याला बरेच जे बीज मिळालेले असतात की जे द्विबीज आहे आणि एक बीज आहे, की जे दोन गटामध्ये ज्याची विभागणी होते त्याला द्विगट बोलतात, ज्याची एका गटामध्ये विभागणी होते त्याला एक दल बोलतात.
हे देखील आपल्याला माहिती आहे. तर अशा प्रकारे बघा, असल्या बियावर आवरण आहे किंवा नाही, शेवटी बियामधील बीजपत्राच्या संख्येवरून त्याचे हे गट केले जातात की त्याप्रमाणे हे गट बनवले जातात. वनस्पती वर्गीकरणाच्या उच्च स्तरात, जो वनस्पतीचा वर्गीकरणाचा उच्च स्तरात फुले, फळे, बिया येणे किंवा न येणे यावरून बीजपत्री व अबीजपत्री तसेच बीज फळाच्या आवरणात असते. बीज हे फळाच्या आवरणामध्ये असते. जसं हे फळ आहे, फळाच्या आतमध्ये काय आहे, बीज आहे, मग बीज हे फळाच्या आवरणामध्ये असते. हे जे आहे ते काय आहे, आवरण आहे. तुम्हाला दिसत आहे हे काय, आवरण आहे. मग अशा प्रकारे वनस्पती वर्गीकरणाच्या उच्च स्तरामध्ये फुले, फळे व बिया येणे, फुले, फळे आणि बिया येणे किंवा न येणे यावरून बीजपत्री आहे का ते अबीजपत्र आहे, तसेच बीज हे फळाच्या आवरणामध्ये आहे. हे सर्वांना माहिती आहे की जे आपण एखादं फळ खाल्लं तर त्याच्या फळामध्ये आपल्याला काय आहे, बिया येत असतात. मग त्याची कोणती उदाहरणे आहेत बघा, ही पाहत आहोत आपण बघा. फुलं आहे, जे फळं आहे, त्याचप्रमाणे जे पपई आहे, बिया आहेत, द्राक्ष आहेत, त्याच्या बीज आणि फळाच्या आवरणात. मी याचं जे बीज आहे त्या फळाच्या आवरणामध्ये अशा प्रकारे आपल्याला इथे दिसून येत आहे देखील किंवा नसणे यावरून आवृत्ती बीज किंवा अनावृत्ती बीज आणि बियामध्ये असणाऱ्या बीजपत्राच्या संख्येवरून एक बीजपत्री बीज व द्विबीजपत्री ही लक्षणे विचारात घेतली जातात. अशा प्रकारे किंवा त्याच्यात बिया असणे किंवा नसणे यावरून आवृत्ती बीज, मग ते आवृत्ती बीज आहे का अनावृत्ती बीज आहे, की यावरून ते आवृत्ती बीज आहे का अनावृत्ती बीज आहे, किंवा या बियामध्ये असणाऱ्या बीजपत्राच्या संख्येवरून, म्हणजेच ते एक बीजपत्री आहे का द्विबीजपत्री. आता एक बीजपत्री, द्विबीजपत्री याचा देखील मी तुम्हाला अर्थ सांगितला आहे की ज्याच्यामध्ये दोन भागाची मांडणी केली, दोन भागाची विभागणी होते, त्याला द्विबीजपत्री म्हणतात. आणि ज्याची मांडणी होत नाही मग ते एक बीजपत्री. जसं आपण पाहू शकतो की एक बीजपत्रीमध्ये मग आपण काय आणणारे, गहू आणणारे, ज्वारी, बाजरी, तांदूळ, हे एक बीजपत्री आहे. तर द्विबीजपत्रामध्ये आपण पाहणार आहोत जो वाटाणा आहे, जो शेंगदाणा आहे, हे काय आहे, द्विबीजपत्रीची उदाहरणं आहेत. तर अशा प्रकारे द्विबीजपत्री ही लक्षणे विचारात घेतली जातात आणि हर एक प्रकारची ज्या वनस्पती आहे, जे फळं आहेत, त्यांचा देखील विचार याच्यामध्ये केलं जातं आहे. हे देखील आपण याच्यामध्ये पाहिलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण बघा पाहणार आहोत उपसृष्टी म्हणजे अबीजपत्री वनस्पती म्हणजे काय, याच्या संबंधाची आता आपण माहिती घेणार आहोत. बघा आपण याच्यात पाहणार की अबीजपत्री वनस्पतीचे 3 विभागात वर्गीकरण करतात. आता अबीजपत्री आहे, अबीजपत्री ह्याच्या कशामध्ये 3 भागामध्ये विभाजन करतात. जसं थायलोफायटा, नायट्रोफायटा आपण पाहिलेलं आहे की या भागाचा आपण अभ्यास करणार आहोत. आता सर्वप्रथम आपण पाहणार आहोत की जे वर्गीकरणाचा जो पहिला भाग आहे त्याच्या आपण पाहणार आहोत की जो थायलोफायटा आहे, जो विभाग 1 आहे थायलोफायटा, याचा आपण अभ्यास करणार, आपण पाहणार आहोत. या वनस्पती प्रामुख्याने पाण्यात वाढतात. आता हे जे तुम्हाला शैवाल दिसत आहे पाण्यात, बघा इथे तुम्हाला काय आहे की हिरवट रंगाचा जो पदार्थ, पातळ पदार्थ दिसत आहे, तर त्याने ह्या वनस्पती प्रामुख्याने पाण्यात वाढतात. म्हणजेच काय आहे, पाण्यामध्ये वाढतात. म्हणजे याचा अर्थ त्यांना काय नसणार आहे, मूळ, खोड, पान, फळं, फुले ही अजिबात नसणार आहेत. म्हणजेच मग त्या कोणत्या वनस्पती आहेत, अबीजपत्री आहेत. म्हणजे त्यांना काय आहे, बीज नाही आहेत. ते कशा आहेत, त्याचा जो पहिला भाग आहे तो आहे थायलोफायटा आहे. बघा इथे दिलेला आहे. या वनस्पती प्रामुख्याने पाण्यात वाढतात. त्यांना मूळ, खोड, पाने, फुले असे विशिष्ट अवयव नसणाऱ्या किंवा त्याच्यामध्ये हरितद्रव्य स्वयंपोषी असणाऱ्या वनस्पतीच्या या गटाला शैवाल म्हणतात. मग आपण शैवाल पाहतो की नाही की जिथे पाण्याच्या ठिकाणी असा निसर्ड जो भाग असतो त्या ठिकाणी बघा की एका नदीच्या किनाऱ्या साईडला किंवा किनाऱ्यालगत जो हिरव्या भागाने याचे निसरडा आणि घसरणारा जो भाग आहे तो अशा प्रकारे आपण त्याला काय म्हणणार आहोत, शैवाल म्हणणार आहोत. समजते मुलांना, हे काय आहे, शैवाल आहे. वनस्पती प्रामुख्याने या पाण्यात वाढतात. त्यामुळे त्यांना मूळ, खोड, पाने, फुले असे विशिष्ट अवयव नसतात. परंतु त्यांना हरितद्रव्यामुळे स्वयंपोषी आहेत. त्यांच्यामध्ये काय आहे, हरितद्रव्यामुळे त्या कशा आहेत, त्या स्वयंपोषी आहेत. वनस्पतीच्या या गटालाच काय म्हणणार, मग हा जो गट आहे याला आपण काय म्हणणार आहोत, आपण त्यांना शैवाल असे म्हणणार आहोत. इथपर्यंत लक्षात आले. जे थायलोफायटा आहे त्याच्या वनस्पतीचा आपण इथे अभ्यास करत आहोत, त्याची माहिती इथे घेत आहोत. मग अशा प्रकारे बघा इथे पाण्यामध्ये तुम्हाला बऱ्याच प्रमाणामध्ये शैवाल दिसत आहे. जसं मी तुम्हाला इथे सांगितलं की नदीच्या काठामध्ये जो भाग आहे बघा अशा प्रकारे, किंवा झाडाच्या लगतचा जो भाग आहे, असे इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे शैवाल जमा झालेले असतात. या वनस्पतींना मूळ, खोड, पाने, फुले येत नसतात. परंतु त्याच्यामध्ये हरितद्रव्य असल्यामुळे ते कसे असतात, ते स्वयंपोषी असतात. आणि या वनस्पतीच्या या गटाला आपण काय म्हणणार आहोत, शैवाल असे म्हणणार आहोत. हे शैवाल सगळ्यांना माहिती आहे हे कशा प्रमाणामध्ये असतील, आपण पाहिलेलं आहे.
तशा प्रकारे शैवाल म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे. शैवालामध्ये खूप विविधता आढळते. एकपेशीय, बहुपेशीय, अतिसूक्ष्म तर काही ठळक व मोठ्या आकाराचे देखील शैवाले आढळतात. आता आपण या शैवालामध्ये देखील बऱ्याच प्रमाणामध्ये फरक पडतो. त्या शैवाली खूप व्हरायटी आहे, विविधता म्हणजे त्यामध्ये खूप व्हरायटी आहे. त्या कशा आहेत, एकपेशीय आहेत, बहुपेशीय आहेत. आता आपण एकपेशीय आणि बहुपेशीय याचा देखील आपण अभ्यास केलेला आहे मुलांनो, की ज्या एका पेशीने बनल्या त्या एकपेशीय आहेत, ज्या एकापेक्षा जास्त पेशीने बनल्या त्यांना आपण बहुपेशीय असे म्हटले जातो. याचा अभ्यास आपण झालेला आहे. अतिसूक्ष्म जे आपल्या डोळ्याने सहज दिसत नाही त्याला आपण अतिसूक्ष्म असे म्हटलं जातो. त्याचप्रमाणे काही ठळक ते काही आपल्याला स्पष्ट दिसतात तर काही आपल्याला स्पष्ट दिसत नाही, मोठ्या आकाराचे असतात किंवा ते जास्त प्रमाणापेक्षा मोठ्या आकाराचे असतात. अशा प्रकारची शैवालही आपल्याला आढळत असतात. म्हणजे आपल्याला बघा शैवालामध्ये देखील खूप विविधता आपल्याला दिसून येत आहे. ज्या एका पेशीपासून बनल्या, ज्या एकापेक्षा जास्त पेशीने बनलेल्या आहेत, तर काही मुलांना ही छोट्या आकाराचे आहेत, तर काही सूक्ष्म आहेत, तर काही मोठ्या आकाराचे देखील शैवाले. त्याच्या बारीक बारीक बघा प्रकारचे शैवाल ही आपल्याला या थायलोफायटा या प्रकारामध्ये आपल्याला आढळून येत आहे. बघा अशा प्रकारे तिथे बुडबुडे देखील दिसत आहे. इथे हरितद्रव्य आहे. बघा अशा प्रकारे काही गडद प्रकारचे जे डोळ्याला सहज दिसून येत आहेत, मोठ्या आकाराचे देखील इथे दिसून येत आहेत. मग ती उदाहरणं त्याची कोणकोणती आहेत ती इथे बघा आपण पाहतो. पहिलं आहे जे स्पायरोगायरा आहे. याचं उदाहरण पाहिलं आहे स्पायरोगायरा, युलोथ्रिक्स, उल्वा, सरगॅमेस इत्यादी. काही वनस्पती गोड्या पाण्यात तर काही या खारट पाण्यामध्ये आढळतात. आता ह्या ज्या वनस्पती आहेत त्या आपल्याला आढळण्याचे स्थान कोणकोणते आहेत? ह्या ज्या वनस्पती आहेत त्या आपल्याला गोड्या पाण्यामध्ये आढळतात, तर काही ज्या प्राणी आहेत ते आपल्याला खारट पाण्यामध्ये देखील आढळतात. या वनस्पती प्रामुख्याने कशा असतात? मऊ व तंतुरूपी असतात. कशा असतात? मऊ आणि तंतुरूपी. म्हणजे ह्या कशा हाताला कशा लागतात? त्या सॉफ्ट लागतात. आणि कशा लागतात की मऊ आहेत आणि तंतुरूपी म्हणजे बारीक बारीक ते कण असतात, जे सूक्ष्म असतात ना, आणि म्हणून तर अशा प्रकारे त्याचं हे वैशिष्ट्य देखील इथे त्यांनी सांगितलेलं आहे. त्याची उदाहरणं काय काय दिली आहे? स्पॅरोगायरा, युलोथ्रिक्स, उल्वारी, सेरेगॅमस ही उदाहरणं आहेत. तर आपण ही वनस्पती कुठे आढळतात? गोड्या पाण्यात आणि खारट पाण्यामध्ये आढळतात. या वनस्पती प्रामुख्याने कशा आहेत? मऊ आहेत आणि या कशा आहेत? तंतूच्या आकारा एवढ्या आहेत किंवा तंतू सारख्या देखील आपल्याला त्या आढळतात. अशा प्रकारे जास्त प्रमाणामध्ये जिथे पाणी आहे तिथे देखील आपल्याला आढळतं. बघा अशा प्रकारे त्यांनी तुम्हाला ही उदाहरणे इथे दिलेली आहे. ही उदाहरणे बघा कशी आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये इथे जाड प्रमाणामध्ये दिले आहेत, इथे बारीक प्रमाणामध्ये दिले आहेत, हे तंतुमय आहेत. कमी बघा अशा प्रकारे अतिसूक्ष्म देखील आहेत. तर अशा प्रकारे विविध प्रकार जे तंतुमय आहेत अशा प्रकारे ही आपल्याला दिसतात. बघा ही अशा प्रकारे जी आकाराने जी मोठी आहे अशा प्रकारची देखील आपल्याला हे वनस्पती आपल्याला इथे दिसून येत आहे. आता याच गटात हरितद्रव्य नसलेल्या विविध प्रकारच्या किण्व बुरशीचा स्वतंत्रपणे समावेश होतो. यास कवके म्हणतात. म्हणजे जेव्हा त्या बुरशीच्या पद्धती असतात, कवके याचा अर्थच काय आहे? बुरशी आहे म्हणजे फंगल्स आहे. मग याच गटात हरितद्रव्य नसतात. म्हणजे बघा काही जे फंगल्स आहे, जे शैवाल आहेत त्याच्यामध्ये हरितद्रव्य आहे, त्यांना मूळ, खोड, पान, फुले नसतात, हे अवयव नसतात, परंतु त्यांच्यामध्ये हरितद्रव्य असल्यामुळे ते स्वतःच्या अन्न स्वतः तयार करतात. परंतु याच गटामध्ये जे थायलोफायटाचा जो दुसरा गट आहे याच गटामध्ये हरितद्रव्य देखील जे शैवाल आहेत त्यांना त्यांच्यामध्ये हरितद्रव्य नसल्यामुळे ते विविध प्रकारचे किण्व व बुरशीचा स्वतंत्रपणे समावेश होतो. त्याच्यामध्ये किण्व आणि बुरशी समावेश होतो. त्याला आपण काय म्हणत आहोत? कवके म्हणत आहोत. काय म्हणत आहोत मुलांना? आपण त्यांना कवके म्हणत आहोत. म्हणजे बघा अशा प्रकारे बघा स्वतंत्रपणे ह्या झालेल्या आहेत. स्वतंत्रपणे किण्व बुरशीचा समावेश होतो आणि त्यामुळे त्यांना आपण काय म्हणत आहोत? बुरशी म्हणत आहोत. बघा आता आपला जो दुसरा विभाग आहे ब्रायोफायटा. बघा अशा प्रकारे जो ब्रायोफायटा आपण पाहिला थायरोफायटा, आता दुसरं पाहिलं आहे ब्रायोफायटा, की याचा जो प्रकार आहे तो कोणत्या प्रकारचा आहे त्याच्याबद्दलची आपण आता माहिती घेणार आहोत. बघा इथे दिले या गटातील वनस्पतींना वनस्पती सृष्टीचे उभयचर म्हटले जाते. आता इथे स्पेलिंग मिस्टेक आहे किंवा इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे. वनस्पती सृष्टीचे दिले आहे परंतु इथे आला पाहिजे या गटातील वनस्पतींना वनस्पती सृष्टीचे उभयचर म्हटले जाते, कारण या ओलसर मातीत वाढतात. आता या जो ब्रायोफायटा या ज्या वनस्पती आहे ह्या कुठे वाढतात? जिथे ओलसर माती आहे त्या मातीमध्ये ते वाढतात, परंतु प्रजननासाठी मात्र त्यांना पाण्याची गरज भासते. परंतु जेव्हा त्यांना प्रजनन करायचं असेल त्यासाठी त्यांना पाण्याची ही फार मोठ्या प्रमाणात गरज असते. तर अशा प्रकारे बघा त्यांनी इथे त्याची माहिती इथे दिली आहे ब्रायोफायटा याबद्दलची, की या ज्या वनस्पती आहेत त्या वनस्पती सृष्टीचे उभयचर देखील त्याला म्हटले जाते. उभयचर प्राणी म्हणजे काय आपल्याला ते देखील माहित आहे, की जे पाणी आणि जमीन या दोन्ही ठिकाणी राहू शकतो त्याला आपण काय म्हणणार आहोत?
उभयचर प्राणी, बरोबर. आणि त्यासाठी त्यांना जर त्या प्रजनन करायचं असेल तर त्यासाठी ते काय काय पाण्याची त्याला गरज लागते. त्या ओलसर मातीमध्ये वाढतात आणि अशा प्रकारे बघा जिथे ओलावा आहे त्या ठिकाणी त्याची मात्र ही वाढ होत असते. तिथे तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता. या वनस्पती निम्नस्तरीय बहुपेशीय व स्वयंपेशीय असतात. त्यांच्यामध्ये प्रजनन हे बीजाणू निर्मितीने होते. आता त्यांनी सांगितले की या वनस्पती आहेत त्या निम्नस्तरीय आहेत, म्हणजे त्या थोड्या प्रमाणात बहुपेशीय म्हणजे काय आहेत, एकापेक्षा जास्त पेशीने बनलेले व स्वयंपेशीय असे त्याचे 3 प्रकार पडतात. या वनस्पती कशा आहेत, निम्नस्तरीय आहेत, बहुपेशीय आहेत आणि स्वयंपोषी आहेत. या त्यांच्यामध्ये प्रजनन हे बीजाणू निर्मितीने होते आणि त्यांच्यामध्ये प्रजनन कसं होते, बीजाणूच्या मार्फत हे प्रजनन होत असते. तशा प्रकारे बघा हे शेवाले तुम्हाला चित्रात दिसत आहे. ब्रायोफाटा वनस्पतीची रचना चपटी व रिबीन सारखी असते. बघा त्यांनी सांगितलं आहे जी ब्रायोफाटाची जी वनस्पती आहे, ब्रायोफाटा वनस्पतीची जी रचना आहे ती कशी आहे, चपटी आहे, म्हणजे कशी रिबिनी सारखी लांब असते. तर ज्याप्रमाणे ती रिबीन लांब असते, लांब लचक, आणि ती चपटी असते, रिबीन कशी चपटी आणि लांब असते, त्याचप्रमाणे ब्रायोफाटा वनस्पतीची जी रचना आहे ती कशी आहे, चपटी दिसत आहे आणि त्याचप्रमाणे लांब आहे. या वनस्पतींना खरी मुळे, खोडे, पाने नसतात, तर पानासारख्या रचना असतात व मुळाऐवजी मुळासारखे अवयव म्हणजेच मुलात असतात. आता यांना काय, या वनस्पतींना खरी मुळे, खोडे, पाने नसतात. जसं एखादं झाड आहे, त्या झाडांना जसं की मुलांना काय आहे, खोड आहे, पाने आहे, फुले आहे, फळ आहे, मुळं आहे, पण तसं या पानांना नसतं, बायोफ्राटामध्ये नसतं की त्यांना पानासारख्या रचना असतात. परंतु पान जसं दिसतं त्या पानासारख्या रचना असतात आणि मुळाऐवजी मुळासारखे अवयव असतात, म्हणजे त्याला आपण काय बोलतो, मुलात बोलतो. इथे बघा अशा प्रकारे चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे की असं लांब जसं एखादं टणक जे खोड आहे त्याप्रमाणे नाहीये, मूळ, खोड, पाने असं त्या प्रकारे नसतात की त्यांना मुळाऐवजी काय आहे, मुळासारखे जे अवयव म्हणजे त्याला आपण काय म्हणत आहोत, मुलात असे म्हणत आहोत आणि त्याप्रमाणे त्याचे इथे अवयव आपल्याला इथे दिसत आहेत. बघा चित्रातून तुम्हाला समजत असेल. पाणी व अन्नाच्या वहनासाठी विशिष्ट ऊती नसतात. उदाहरणार्थ मॉस, फेरोनेरिया, मर्केशिया, अँथोसेरस आणि रिस्किया इत्यादी. तर पाणी आणि अन्नाच्या वहनासाठी विशिष्ट ऊती नसतात. जसं पाण्यासाठी, पाणी वहन करण्यासाठी आणि अन्न ग्रहण करण्यासाठी किंवा अन्न वाहून नेण्यासाठी एक विशिष्ट ऊती हर एक वनस्पतीमध्ये असतात, त्याप्रमाणे त्यांना ऊती नसतात. उदाहरणार्थ मग आता त्याची उदाहरणं सांगितली आहे, मग याची उदाहरणं कोणकोणती आहेत ती इथे दिलेली आहेत. मॉस आहे म्हणजे फेरोनेरिया, त्याचप्रमाणे मर्केशिया, अँथोसेरस आणि इथे रिस्किया, ही सगळी त्याची उदाहरणे इथे आपल्याला दिली आहे. म्हणजे झाडाचे हे वनस्पतीचे विविध हे प्रकार याच्यामध्ये आपल्याला आढळत आहे. विविध प्रकार बघा अशा प्रकारे अँथोरिया बघा इथे परत पाहत आहोत. हे कोणती आहे वनस्पती बघा, जी मॉस आहे, उदाहरण आपण जसं दाखवलं, उदाहरण कोणतं आहे, मॉस आहे, मर्केशिया, अँथोसियस आणि रिस्किया, ही त्याची आपण उदाहरणे आहेत. तुम्हाला ते चित्रामध्ये ते अजून समजण्यासाठी ते चित्र देखील बघा अशा प्रकारे मॉस आहे, मर्केशिया आहे, अँथोसेरस आहे आणि रिस्किया आहे. बघा अशा प्रकारची सर्व उदाहरणं आपण या चित्रामध्ये पाहत आहोत. आता तिसरा विभाग आहे टेरिडोफायटा आहे. तिसरं काय आहे, टेरिडोफायटा. तर याच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की टेरिडोफायटा म्हणजे काय, हा भाग आपण समजून घेणार आहोत.